बाय साहेब. थँक्यू. पाय कसा आहे का तुझा आता? बरं आहे बाईसाहेब. बरा नाही. मी मंजूला सांगते, ती तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल. अहो त्याची काहीच गरज नाहीये बघा. झालंय बरं लागलेलं. हे असं डॉक्टरांना सांगू दे. आणि पायाला असं लागलं असताना हायगाई नाही करायची रमा. आणि डॉक्टरांनी सांगायच्या आधीच आपण सांगायचं की माझ्या पायाला लागलंय, मला टीटीचं इंजेक्शन द्या. काय? हा बोला नाईक काका. हो आम्ही मजेत आहोत. तुमची तब्येत कशी आहे? बरं बरं. प्रतापचा नंबर का? हो हो, मी मेसेज करू का तुम्हाला? बरं बरं, मी सांगते, तुम्ही लिहून घ्या. हा 8-1-1-1. तेजू, प्रतापचा नंबर सांग जरा. आई तुझ्या मोबाईल मध्ये बघ ना. अगं फोनवर बोलताना मला मोबाईल मधले नंबर नाही बघता येत. अगं माझा मोबाईल चार्जिंगला आहे. काय ना तू पण. शेतीविषयक माहितीसाठी मला कॉल करा. प्रतापदादा रावसाहेब जाधव. बाईसाहेब, मी आज सांगू का नंबर? हा सांग ना. 8 8 4 वेळा 1 4 वेळा 1 0 0 166. 166. हो हो ठीक आहे. बर. तुला कसं माहिती दादाचा नंबर? अहो त्या दिवशी नाही का छोट्या मालकांचा फोटो काढून आला होता, त्यावर लिहिला होता मोबाईल नंबर. मी वाचला होता म्हणून माझ्या लक्षात होता. हे बाई, तू आई कुठे आहेत तुझे? माइंड ब्लोईंग. मी तर फॅन झाले तुझी. आई हिची मेमरी आहे का कॉम्प्युटर आहे? तुला परीक्षेत तर चांगले मार्क्स मिळतच असतील, पण तुला उत्तर सोड, प्रश्न सुद्धा पाठ असतील. कसली डेंजर आहे ही. No, 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 no. You first listen to me. Is your company an efficient one or a garbage? First answer my question. Is your company an efficient one or a garbage? Because you're saying you still don't know the status of this the parcel. Is this a joke? No, no. I don't know anything. I just want my parcel right now, today itself. That's it. Oh yeah, and you don't do that, and I will drag you to the consumer court. Do you get it? काय? नाही भाऊ, तुम्हाला ते एवढं इंग्लिश मध्ये तापायला काय झालं? अरे पार्सल येत नाही रे लवकर, म्हणून बोलत होतो. बरं एक काम करा. हा. हे घ्या. भाऊ घ्या घ्या नेते घ्या. भाऊ कशाला पण अरे आपण ती नेमबाजी स्पर्धा जिंकलो ना, त्यासाठी एन्जॉय करा. काय भाऊ एवढं तुम्ही. कोल्ड्रिंक हा ए जा कोल्ड्रिंक ए तुला सांगितलं ना, मग तू आणायचं. हा. कळलं? आज नंतर एकही काम युवा नेत्याला सांगायचं नाही. भाऊ कळलं? हा भाऊ ओके. आपण जर याचे रिस्पेक्ट नाही केलं तर बाहेरचे कसे करणार आहे रिस्पेक्ट? काय आलोच भाऊ. मी काय म्हणत होतो, युवा नेते. कसली भारी बातमी आहे. काय बातमी? प्रताप दादा पार्टी पाहिजे बघा. बघ ना, ग्राम विकास राज्यमंत्री रावसाहेब जाधव यांची विकासाकडे वाटचाल. पुढे बातमी आहे, नाशिक जिल्ह्यातील पाचवड गावातून तसंच आसपासच्या अनेक खेडेगावांना शहराला जोडणाऱ्या पुलाचं काम पावसाळ्यानंतर लगेच सुरू होणार.
शासन दरबारी पाठपुरावा करून ह्या पुलाला 7 कोटीचं बजेट मंजूर करून घेण्यात रावसाहेब यशस्वी ठरले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. अरे काय बोलतो, हे तर म्हणजे रावसाहेबांना टॉस जिंकून बॅटिंग घेऊन पहिलाच बोलला सिक्सर. क्या बात आहे, वा वा वा. वा वा वा. अहो रावसाहेबांनी राज्यमंत्री झाल्या झाल्या गावाचा विकास करायला सुरुवात केली आहे. एकदम टॉप गिअर, डायरेक्ट ब्रिजच. अरे जित्या, विसरला का? अरे शेवटी वडील कोणाचे हा? काय 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 माझे वडील आहेत म्हणून चांगली कामं करतात असं नाही, त्यांच्यामुळे मी आहे. त्यांचे गुण माझ्यात आलेत, माझे त्यांच्यात नाही. हे बरोबर आहे दादा, पण आमच्यासाठी महत्वाचं काय आहे? पार्टी, आणि ते बी मळ्यात. हो रे. दादा, आपण एक काम करू, रावसाहेबांचं मोठं होल्डिंग लावू. माननीय ग्रामविकास राज्यमंत्री रावसाहेब जाधव यांचं हार्दिक अभिनंदन फ्रॉम समस्त पाचवड ग्रामस्थ. काय हा दादा, मी लगेच गावकऱ्यांकडे जाऊन पैसे गोळा करून आणतो. हो, आपल्या नेत्यासाठी आपण नाही करणार तर कोण करणार? एक मिनिट, पैसे गोळा करतो म्हणजे काय रे? तसं करण्याची अजिबात काही गरज नाही. हो, पण दादा ते एवढं करता, आपण थोडं तरी. तुमचा आनंद मी समजू शकतो, पण असे पैसे गोळा करून पोस्टरबाजी करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला वाटतं ना ते चांगलं काम करतात, मग ते जे काम हाती घेतील त्याला सपोर्ट करा. शेंडे बुडके नसलेले विरोध उखडून टाका. अहो पण दादा, गावात सगळीच माणसं सारखी नाहीत ना. या अंकुश भाऊ सारखी पण लोक आहे गावात. असू हा, दे ना, असू दे. रावसाहेबांच्या चांगल्या कामांना विरोध होणारच, आणि ते विरोधी रावसाहेब कसे चुकीचे आहेत हे सुद्धा लोकांना सांगतील. पण तुम्ही अशा विरोध करणाऱ्यांना समजावून सांगा. आता उद्या ब्रिज झाला तर गाव शहराला जोडलं जाईल, त्यामुळे गावाचा विकास होईल. गावात तयार झालेला शेतीमाल कमी वेळामध्ये शहरापर्यंत पोहोचेल. बर, ज्यांच्या जमिनी या ब्रिज खाली जाणार आहेत त्यांना उत्तम मोबदला सरकार देणार आहे. हो. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी, हे सगळे फायदे त्यांना समजावून सांगा. अहो दादा, आम्ही सांगतोच आहे, पण मी काय म्हणतो, तुम्हाला एवढं सगळं माहिती तर तुम्ही पक्षाचं काम का नाही सुरू करत? बरोबर आहे दादा. अरे मला माझीच भरपूर काम आहे, आणि आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत. ते सोडवायलाच मला वेळ पुरत नाहीये, तर हे कुठे करत बसू? नाही नाही दादा, ते झालंच, पण तुम्हाला एका गोष्टीसाठी मात्र वेळ काढावा लागेल. कुठला रे? मळ्यातल्या पार्टीसाठी. भाऊ, काय टेन्शन वाली टिकटिक चालू आहे का डोक्यात? भाऊ, काय असेल ना आम्हाला सांगा, आम्ही खटक्यात काम ओके करतो. हेच विचार करतोय, त्या ब्रिजला आपला विरोध आहे असं त्या रावसाहेबांना आणि गावकऱ्यांना कळायला हवं. आपण ते काम थांबवू शकतो, कोर्टाची स्टे ऑर्डर आणून. क्या बात आहे भाऊ, तुम्ही म्हणजे ना एकदम ग्रेट आहात बघा. पण फक्त आपला विरोध असून चालणार नाही, गावकऱ्यांचा पण तेवढाच विरोध हवा. त्यासाठी आपण त्या बबन सारख्या सगळ्यांच्या सह्या घ्यायला हव्या. पण भाऊ, लोक आपल्याला सह्या कशाला देतील? हा, कसंय, त्या ब्रिजमुळे गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना कसा त्रास होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं, हे त्यांना पटवून द्यावं लागेल. कडक. नाही भाऊ, बरोबर आहे तुमचं, पण फक्त एवढंच करून नाही चालणार, काहीतरी मोठा धमाका केला पाहिजे. तो धमाका पण रेडी आहे. काय भाऊ? पुतळा दहन. थांबत आहे, पाणी आणते. थँक्यू ग चिंगे. कुठे गेली होती का मला एकटीला सोडून? अगं एकटी कुठे? आजूबाजूला केवढे लोक राहतात. हे काय आहे ग? अगं ऑडिशनची स्क्रिप्ट आहे ती, तेच आणायला गेलते. कुणाला हाड करायला गेली ती? अगं ऑडिशनची स्क्रिप्ट असते ती. तू बस इथे, तुला सांगते मी. हे बघ, हे असं सगळं लिहिलेलं असतं, ते नीट पाठ करायचं, आणि ते पाठ करून त्याचा एक व्हिडिओ करायचा आणि तो त्यांना पाठवायचा. हा,
आता मी ते पाठ करते, तुझा जरा कामाला जा. चल. ए ताई पण ऐक ना ग. अगं तू गप्प बस जरा, मला पाठ करतोय. तुला सांगितलं ना गप्प बस, ऑडिशन आहे माझी महत्वाचे. अगं सरबत बनव का विचारत होते. अगं गुणाची माझी चिंगी ती. जा बनव जा. ग्लास दे की. घे जा. तू ही तोच आहे, मी ही तीच आहे, जागा तीच तशीच संध्याकाळ आहे, तेच आकाश तीच पाखर, आणि तुझ्या हातात माझा अगदी तसाच हात आहे. अच्छा काय बरं, हिरोईनच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते, तू ही तोच आहे, मी ही तीच आहे, जागा तीच आहे, काय तशीच संध्याकाळ आहे. चिंगे गप्प बस, जरा पाठ करू दे मला. हो काय नाही झालं, चावी पडली. तुम्ही का दचकलात? हॅलो, प्रताप जाधव. बरं तुमचं आवरून झालंय की मी बाहेर थांबू? हो झालं की, मी जातच होते. आणि हो माझ्यासाठी एक बदामाचं दूध आणते. तुम्ही आवरली ना ही रूम? हो. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का ही रूम आवरायला? मला न विचारता माझ्या वस्तूंना हात कसा काय लावता तुम्ही? मी इथे एक पुस्तक ठेवलं होतं आणि काही कागदपत्र होते. कुठे आहेत ते? मी तुम्हाला विचारतो, कुठे आहेत ते? अहो आता रडू नका प्लीज. तुमची कागद आणि पुस्तकं. अहो यापुढे तुम्हाला न विचारता कुठल्याच वस्तूला हात नाही लावणार. दूध घ्याल, गार होतंय. अरे वा दादा, काय भारी आहे रे कुल्फी. का अजून लागली तर अजून आणू. अरे बाप रे, आमचे राजकुमार दादा एवढे काय दयाळू झाले, काय जादू झाली अशी, काय कळ ना गड्या. कुल्फी का काड्या नको मुजवा. ए दादा, रमाताईसाठी नाही आणली का रे कुल्फी. आता आणली तर जाईल पागळून, ती आल्यावर आणतो मग. ए माझ्यासाठी पण आणा एक. ती हातात आहे ती संपवादी. विरोबा कर तुला डोळे आहेत बाबा. पेंट्या आला आमचा. चांगली बुद्धी दिलीस बाबा तू त्याला. कालपर्यंत नुसती धुसफूस आणि भांडा भांडी, आणि आज बघा गारेगार कुल्प्या खातायत. हो ना,
काय येडं रसायन आहे काय माहित. लहान आहे हो अजून, येईल जाण हळूहळू. तोपर्यंत आपण धीर धरायला पाहिजे की नाही? अगं पण एकदम भडका भडकी याला काय अर्थ आहे का सांग. होय हो, पण मी विषय डोक्यातनं काढून टाकलाय आणि तुम्ही पण आता काढून टाका. हा, नाही मी विषय काढलाच आहे मनातून. हम्म. कारण चिरंजीवाने अजून एक धक्का दिलाय ना मला. म्हणजे सांगतो या इकडे. हे 200 रुपये माझे हा, आणि हे 400 रुपये चिरंजीवांचे. अहो काय सांगताय काय? ऐकतेस तेच. गंमतच आहे सगळे. काय म्हणजे धक्का म्हणजे मोठाच धक्का मला. मग? काय कस हा ऐका ना, बोल. सुमीच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना आता आपण. हाय कुणाचं काय तर कुणाचं काय. म्हणजे अगं 200 रुपये डब्यात जास्त काय आले तुला? काय सुमीचं लग्नानं वराती दिसायला लागलं काय ग? अहो बघायला नको का पण आता? अगं पण लग्नासाठी पोरगा नको का? आणि हे बघ आता आपल्याला एवढे पैसे जमा करायला लागतील की 3 पोरींची लग्न झाली पाहिजे. ते आहेच, पण खरं सांगू का, सुमीजीनं फार काळजी वाटते मला. लग्नाच्या आधी तिच्या डोक्यात हे सिनेमाचं भूत गेलं पाहिजे. चिंगीन रमा त्या दोघींची काही काळजीच नाही बघा. त्या दोघी आपापलं कसंही निभावतील. हे आहेच ग. सरला हम्म. नको काळजी करूस. होय चांगलं होईल आपलं. अगं तू गेली असतीस तरी चाललं असतं की. अगं असं कसं, मामी बी गेली लवकर घरी आणि त्यात मी बी जायचं म्हंटल असतं तर बाईसाहेब चिडले असते ना. कशाला कोण चिडेल तुझ्यावर? अगं एवढी सपाचप काम करते, चांगलं स्वयंपाक बी करते आणि आज तर तुझ्या पायाला बी लागलंय की. कारण होतच की तुझ्याकडे. अगं पण पायाला माझ्या चुकीमुळे लागले ना आणि आता बरं वाटते मला. आणि कामाला घाबरून तसं पण कशाला कारण द्यायची? अरे देवा, आता आम्ही काय बोलायचं यापुढं? तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होती की. माहित आहे ग मंजू, पण एवढं कणिक म्हणून झालं ना मग जाते. झालं तर मग तुला काही थकवा बिकवा आहे की नाही? अगं कामाकडे आपण काम म्हणून बघितलं ना मग थकायला होते, पण तेच जर का आपण मन लावून आणि आनंदाने केलं ना तर थकवा असं पळून जातोय बघ. हे आवडलंय बघ मला. छोट मालक, तुम्ही काही हवं होतं का? पाणी पाणी हवंय. तुमच्या खोलीत भरून ठेवलं होतं की? विसरलो मी. बरं थांबा, देते मी. रमे ग्लास दे पटकन. छोट मालक, अजून काही हवं होतं का? काय नाही. उद्या नाश्त्याला काय बनवणार ते विचारायचं होतं. बाईसाहेबांना सांगितलंय मी. उपीट किंवा सांजा करू चालेल ना? छोटे मालक चालेल ना? हो हो ठीक आहे ठीक आहे. सॉरी. म्हणजे मी डिस्टर्ब केलं तुम्हाला? आता यांना काय झालं?